यावर्षी सरकारने पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना आणली. त्याचे 12,000 पीक कापणी प्रयोग घेतले. पैकी 6,000 पीक कापणी प्रयोगांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे. ज्या शेतकऱ्यांचं पोर्टलवर पैसे दिसत आहेत त्यांच्या खात्यामध्ये 7 ते 8 दिवसात पैसे जमा होतील अशी कृषी विभागाची अपडेट आहे. त्याचबरोबर जे 2300 मंडळ आहे ज्याच्यामध्ये पीक कापणी प्रयोगच झालेले नाहीत, तर त्या 2300 मंडळांना शेजारच्या मंडळाची आकडेवारी लागू केल्या जाणार आहे. ही आकडेवारी कशी काढल्या जाणार आहे, तर एकंदर समजा माझं मलकापूर पांगरा सिंदखेड राजा तालुक्यातलं मंडळ आहे, तर या ठिकाणी मागच्या 7 किंवा 5 वर्षातलं सरासरी उत्पादन, त्या उत्पादनाच्या तुलनेत या वर्षी किती घट आली, 30% जास्त घट आली असेल तर मग मला तो क्लेम बसतो, त्यानुसार ती नुकसान भरपाई ठरते. जर का मागच्या 5 वर्षाच्या उत्पादनामध्ये या वर्षीच्या उत्पादनामध्ये फरक दिसला नाही किंवा उत्पादन जास्त असलं तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. मग तुमचं वैयक्तिक किती नुकसान झालं असलं, तुमचं अख्खं शेत जर वाहून गेलेलं असलं तरी तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. मंडळ आधारित हे आहे. आणि समजा एखाद्या मंडळामध्ये नुकसान प्रचंड झालेलं आहे पण तिथं पीक कापणी प्रयोग झाला नाही, तर शेजारच्या मंडळात तिथं आकडेवारी घेतली जाणार आहे. हा दुजाभाव आहे. ही थर्ड क्लास यंत्रणा राबवली जाते आहे सरकारकडनं. हे राज्यकर्ते हे शेतकऱ्याला गुलाम समजत आहेत किंवा आपल्या फेकलेल्या तुकड्यावर जगणारा समजत आहेत. त्याला मला सांगायचं, शेतकरी हे स्वाभिमानी आहेत. एकंदर ज्यांचं पीक विमा पोर्टलवर पैसे दिसतात त्यांचे जमा होतील, ज्यांचं कॅल्क्युलेशन आउटडेटेड आहे त्यांचं अपडेट होईल आणि ज्यांचं यील्ड बेस 0 आहे त्यांना काहीच मिळणार नाही.